बघा, एप नावाचा हा वानर होता. एप म्हणजे काय, मानव सदृश्य वानर, म्हणजे मानवासारखा दिसणारा हा काय होता, वानर होता. आणि या वानराची उत्क्रांती होऊन म्हणजे उत्क्रांत होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, होमो हॅबिलिस मध्ये. कसं झालं बरं, तर मानव सदृश्य वानराच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने झाडावर, हे झाडावर राहायचे एप नावाचे वानर. परंतु काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या आणि त्याच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये घडलं. आफ्रिकेमध्ये केनिया आणि टांझानिया है ना. तर तिथं मग कोण उत्क्रांत झाला, होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस म्हणजे काय, तर हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, त्याला आपण काय म्हणतो, होमो हॅबिलिस. होमो म्हणजे लॅटिनमध्ये होमो म्हणजे मानव आणि हॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. आता हा जो होमो हॅबिलिस होता तो तोड हत्यारे प्रकारची हत्यारे बनवायचा. त्याचे अवशेष केनिया आणि टांझानिया येथे सापडले. ते आफ्रिका खंडामधले देश. आणि त्याचा कणा कसा होता, वाकलेला कणा होता. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कणा वाकलेला होता, सरळ होता त्याचा कणा तर नाही. आणि त्याला होमो हॅबिलिसलाच काय म्हटलं जातं, कुशल मानव. का बरं, कारण तो हाताचा वापर कसा करायचा, कुशलतेने करायचा. त्याच्यानंतर होमो हॅबिलिस नंतर उत्क्रांत होऊन मानव होमो इरेक्टस मानव बनला. होमो इरेक्टस म्हणजे काय, तो ताट उभा राहायचा. त्या म्हणून त्याचं नाव काय ठेवलंय, होमो इरेक्टस. इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा. आणि कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता आणि तो समूहानं राहत होता. कसा राहत होता तो, समूहानं. त्याला आगीची ओळख झाली होती. म्हणजे जंगलामध्ये जे वणवे लागायचे त्याच्यापासून त्याला आगीची ओळख झाली होती, पण आग कशी निर्माण करायची ती त्याला माहीत नव्हतं. या आगीच्या ओळखीमुळे काय झालं, तर तो काय करायचा, झाडांच्या जळत्या फांद्या आणून आगीचा वापर करायचा. आणि ह्याच्यामुळे काय झालं, तर त्याला अतिशीत वातावरणामध्ये सुद्धा त्याला जगण्यासाठी काय भेटलं, की त्याला चांगलं पोषक वातावरण भेटलं, म्हणून तो जगू शकला पुढे. ठीक आहे, कारण त्यावेळेस पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता आणि हवामान अतिशीत होतं. आणि कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणं त्याला शक्य झालं, कारण त्याला आगीचा वापर कसा करायचा ते कळालं. परंतु अग्नी निर्माण करण्याचं तंत्र त्याला माहीत होतं का, नाही. तर होमो इरेक्टसचे जे अवशेष आहेत ते आपल्याला कुठे सापडलेले आहेत, तर आफ्रिका, युरोप आणि आशिया या 3 खंडामध्ये होमो इरेक्टसचे अवशेष सापडलेले आहेत. आता होमो इरेक्टसच्या नंतर शक्तिमान मानव उत्क्रांत झाला. तर शक्तिमान मानव का बरं म्हटलं जातं याला, तर याची शरीरयष्टी धिप्पाड होते, म्हणून त्याला आपण शक्तिमान मानव म्हणतो. आणि ह्या शक्तिमान मानवालाच आणखी दुसरं एक नाव दिलेलं आहे, होमो निअँडरथल किंवा निअँडरथल मॅन. आता हे निअँडरथल मॅन का बरं नाव दिलेलं आहे, कारण त्याचे जे अवशेष आहेत तर ते जर्मनीमधल्या निअँडरथल येथे त्याचे अवशेष सापडले, म्हणून त्याचं नाव होमो निअँडरथल ठेवलेलं आहे. ठीक आहे, याचे अवशेष जर्मनीमध्ये सापडले म्हणून त्याला निअँडरथल असं म्हणतात. आणि त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा, म्हणजे ह्या होमो इरेक्टस पेक्षा ह्याचा मेंदू कसा होता, अधिक विकसित होता. म्हणजे होमो हॅबिलिस पेक्षा ह्याचा मेंदू जास्त विकसित आणि याच्यानंतर याचा मेंदू विकसित, म्हणजे याची उत्क्रांती होत चालली नाही का पुढच्या याच्यामध्ये. याला मात्र आता याला होमो इरेक्टसला आगीचं तंत्र माहित होतं का, नाही. आग निर्मितीचं तंत्र माहित नव्हतं, पण शक्तिमान मानवाला मात्र आग निर्मितीचं तंत्र माहिती झालं. शक्तिमान मानव हुशार होता, त्याला आग कशी निर्माण करायची त्याचं तंत्र माहीत झालं. कठीण लाकडाच्या काटकांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून आग निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. शक्तिमान मानवाच्या काळामध्ये मृत व्यक्तींच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते. आणि तसंच काही शास्त्रज्ञांच्या मते असं म्हटलं जातं की तो काही जुजबी आवाज काढायचा आणि संवाद साधायचा. आणि शक्तिमान मानवाच्या म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे की तो जुजबी आवाज काढायचा, पण त्याचं स्वरयंत्र विकसित झालं होतं का, नाही. त्याच्यानंतर जो माणूस उत्क्रांत झाला होमोसेपियन, त्याचं मात्र स्वरयंत्र काय झालं होतं, विकसित झालं होतं. आता होमोसेपियन म्हणजे काय, तो होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव, त्याला आपण काय म्हणतो, बुद्धिमान मानव. शक्तिमान मानवापेक्षा पण ह्याचा मेंदू कसा होता, आणखी जास्त विकसित होता आहे ना, म्हणून आपण त्याला बुद्धिमान मानव म्हणतो. काही होमोसेपियनचं दुसरं नाव काय आहे, क्रोमॅनॉन मानव, हे सुद्धा होमोसेपियनचंच नाव आहे. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव किंवा होमोसेपियन असं म्हटलं जातं. सेपियन म्हणजे बुद्धिमान आणि होमो म्हणजे मानव. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन नावानं सुद्धा ओळखलं जातं. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये त्याचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत. त्याचं विकसित स्वरयंत्र होतं आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेत
त्याचं स्वरयंत्र विकसित झाल्यामुळं ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनलं होतं आणि त्याच्यामुळं त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, बुद्धिमान मानवतो. चित्रे पण काढायचं, काही कलात्मक कौशल्य पण त्याला येत होते. आणि या होमोसेपियन नंतर मग काय कोण उत्क्रांत झाला, होमोसेपियन सेपियन म्हणजेच कोण, तर आताचा आधुनिक मानव. म्हणजेच प्रगत बुद्धीचा मानव. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला आपण प्रगत बुद्धीचा मानव असं त्याला नाव दिलं आणि त्यालाच आपण होमोसेपियन सेपियन असं म्हणतो. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याची आकलन क्षमता सुद्धा काय होत गेली, विकसित होत गेली. आणि सगळ्यात मग नंतर आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये होमोसेपियन सेपियन हा काय झाला, उत्क्रांत झाला. आणि होमोसेपियन सेपियन म्हणजेच कोण, आधुनिक मानव. म्हणजेच कोण, आपण.